गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. कसला आहे गारवा, काळजी घ्या. झालं का चहा पाणी? इथे एवढा उठलेला आहे तर त्याचं पाणी पितोय आता तो. गरम आहे नीट. थँक्यू. वेलकम. चला तर फ्रेंड्स, आज एवढ्यासाठी मी टिफिनसाठी आणि खाला मला आता कॅबेज कॅरेट आणि पनीरचं पराठा बनवणार आहे. तर चला बनवूया. इथे तवा गरम झाला की सर्वात आधी कॅबेज टाकायचं आहे. कॅबेज फ्राय करून घेतलं की त्याच्यामध्ये कॅरेट टाकायचं आहे आणि शेवटी टाकायचं आहे आपल्याला पनीर. जसं जसं मुलं मोठे होतात तसं खाण्यामध्ये खूप नखरे करतात, व्हेजिटेबल्स खात नाही, तर त्यांना असा पराठा करून देत जावा. त्यांच्या मुलांना पण खूप आवडेल असा पराठा. तर हे कॅबेज आणि कॅरेट भाजला तर त्याच्यामध्ये पनीर टाकायचं आहे. काही जास्त मसाला नाही वापरते मी. तर ते काळी मिरी थोडंसं टाकल्याची मुठभर चाट मसाला आणि मीठ टाकलं तर चांगलं परतून घेऊ. कारण की लहान मुलं एकदम आता आपण जसं हिरवं मिरची खातो तसं खात नाही. आता हे चांगलं परतून घेऊया आणि गार झाल्यावर ती पराठा बनवू. इथे थोडंसं तूप टाकलेलं आहे मी आणि चांगलं परतून घेतलं. आता काढून घेते, परतलं आहे चांगलं आहे. चला तर फ्रेंड्स, इथे सारण गार झालेलं आहे. तर असं आपण एक गोळी पिठाची घेऊन त्यात भरून घेऊ आणि लाटून घेते आता. तर हे पहा फ्रेंड्स, असा छान असा पराठा इथे लाटून घेतलेला आहे. तर त्याला भाजून घेऊया आता. पहा तर फ्रेंड्स, छान भाजून घ्यायचं आहे. छान भाजलेला आहे. चला तर फ्रेंड, इथे युवराजची आंघोळ झालेली आहे. हाच युनिफॉर्म घालणार आहे आणि चला आता त्याला तयार करून घेऊ. इथे युवराज रेडी झालेला आहे. तर हा त्याचा नाश्ता. जरा त्याला चारूया आता. गुड मॉर्निंग. तर इथे युवराजचा टिफिन रेडी आहे. थोडा ऑरेंज दिलेला आहे आणि पराठा दिलेला आहे. चला पॅक करू टिफिन. चला तर टिफिन पॅक आहे. तर युवराज आता इथे वॉटर बॅग ठेवत आहे. ठेव. गुड बॉय.